नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात BR पॉडकास्ट मराठी. आणि आज माझ्याबरोबर असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी 38 वर्ष जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवा दिली. त्यांच्या हातून हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडलं. त्यांनी फक्त शिक्षणच नाही दिलं, तर त्याचबरोबर विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिला. सर्वप्रथम तुमचं 38 वर्षाच्या सेवेबद्दल मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. सर, तुम्ही 38 वर्ष सेवा दिली, त्याबद्दल तुमचा थोडक्यात प्रवास सांगा मग. नमस्कार, मी राजेंद्र सकाराम गुरव. 38 वर्ष सेवा मी पूर्ण करून आता सेवानिवृत्त झालेलो आहे. आणि सेवानिवृत्तीच्या काळामध्ये मी मेडिटेशन, मनशांती, मी समाजाचे ताणतणावातून मुक्तीसाठी मी हल्ली कार्य करत आहे. तुमचं शिक्षण, तुमचं बालपण हे जरा आम्हाला थोडक्यात हां. तर घरची तशी परिस्थिती म्हणजे बेताची होती. आई-वडील शेतकरी होते आणि 10वीपर्यंतचे शिक्षण अतिशय म्हणजे गरीब परिस्थितीमध्ये घेतलं. त्यानंतर 10वीला अतिशय म्हणजे 75% मार्क पडल्यामुळं आणि मला बाकीच्या क्षेत्रामध्ये आर्थिक परिस्थितीमुळे बाकी क्षेत्रामध्ये जाता आलं नाही. इंजिनियर, डॉक्टर्स काय होता आलं नाही. त्यामुळे DED सारख्या म्हणजे कमी खर्चामध्ये असणाऱ्या कोर्सकडे मी वळलो. त्यानंतर मी 2 वर्ष हा DEDचा कोर्स पूर्ण करून 1983 ते 85 या काळामध्ये, आणि त्यानंतर मग 1986 रोजी म्हणजे शिक्षक म्हणून पहिल्यांदा शाहूवाडी तालुक्यामध्ये विद्यामंदिर मालेवाडीसारख्या तसे दुर्गम क्षेत्रामध्ये, जिथं दळणवळणाच्या सोयी नव्हत्या, अशा क्षेत्रामध्ये पहिल्यांदा मी तिथं शिक्षक म्हणून रुजू झालो. गाव मोठं होतं, शाळा मोठी होती आणि तिथली दळणवळणाच्या सोयी कमी होत्या, परंतु सुद्धा शिक्षणाची मुलांची ओढ चांगली होती. आणि त्यामुळं तिथं अतिशय 10 वर्ष तिथं ज्ञानदानाचं काम अतिशय मी पवित्रपणे केलं. आणि अतिशय तिथल्या मुलांचं व्यक्तिमत्व असेल, बाकीच्या शैक्षणिक विषयांची प्रगती मी अतिशय चांगली केली आणि ती मुलं अतिशय चांगल्या हुद्द्यावर आहेत. त्यामुळे ते आम्हाला समाधान वाटतं. त्याचं शिक्षक होण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? शिक्षक होण्याचे म्हणजे आमच्या गावामध्ये एक आमच्या गावामध्ये एक 2-3 शिक्षक आहेत आणि त्यांच्याकडून बघून आम्हालाही वाटलं की बाबा आपणही त्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात यावं. त्यांनी कसं मुलं चांगली घडवलीत, संस्कारक्षम केलीत आणि ह्या पवित्र क्षेत्रामध्ये येऊन एक समाजाचं कार्य, समाजाचं ऋण फेडावं अशी एक प्रेरणा त्या शिक्षकाकडून मिळाल्यामुळं मी ह्या क्षेत्राकडे वळलो. बरं. तुम्ही जिल्हा परिषद शाळेत काम करताना 1985 साली एक जिल्हा परिषद शाळेत पहिलीच मालेवाडी विद्यामंदिर मालेवाडी तुम्हाला मिळाला. तेथील सुरुवातीचे दिवस कसे होते? तुम्हाला कसे गेले तिथले दिवस? सुरुवातीला मला अगदी गावापासून दूरच शाहूवाडी तालुक्यात मालेवाडी गाव मिळालं. बरं. आणि तिथली परिस्थिती म्हणजे दळणवळणाच्या काही सोयी नव्हत्या. तिथले राहण्याच्या व्यवस्थित म्हणजे एवढ्या म्हणजे अशा सोयी नव्हत्या किंवा बाकीच्या गोष्टी ज्या मिळायला पाहिजे त्या मिळत नव्हत्या. तरीसुद्धा आम्ही तिथं गावामध्ये राहून त्या मुलांना घडवण्याचं काम केलं. म्हणजे आम्हाला जी जबाबदारी होती आमच्यावर की विद्यार्थी संस्कारक्षम करायचे, विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञान द्यायचं आणि त्यांचं आयुष्य सुंदर करायचं, हा एक मनामध्ये ओढ होती. त्यामुळे तिथं आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं, जरी दुर्गम असला तरी चांगल्या पद्धतीनं काम केलं. म्हणजे तुम्हाला समाधान वाटतं त्याचं. म्हणजे तुम्हाला मुळातच शिक्षणाची आवड, शिक्षणाची आवड आहे, त्यामुळे तुम्ही त्या पेशाकडे वळला आणि शिक्षक म्हणून तुम्ही सेवा केली. 35 वर्षात विद्यार्थ्यांमध्ये कोणते बदल तुम्हाला अधिक सर्व जातात? पहिले विद्यार्थी तुमच्या हाताखाली शिकलेले विद्यार्थी आणि आताचे विद्यार्थी यामधला, आता तुम्ही मला वाटतं किती वर्ष झाले रिटायर होऊन? आता 2 वर्ष झाले रिटायर. पहिला विद्यार्थी, हातून गेलेला विद्यार्थी किंवा घडवलेला विद्यार्थी आणि आत्ताचा घडवलेला विद्यार्थी, यात काय फरक जाणवतो तुम्हाला? तर हल्ली पूर्वीच्या विद्यार्थ्यांना आणि आत्ताच्या विद्यार्थ्यांमध्ये बराचसाच फरक आहे बराचसाच. म्हणजे पूर्वीचा विद्यार्थी कसं गुरुजींना मान देत होता किंवा तो आज्ञाधारक होता, रिस्पेक्टेड होते.
समाजामध्ये गुरुजींना मान होता, आदर होता आणि तो विद्यार्थ्याच्याकडे आज्ञाधारकपणा असल्यामुळं शिक्षकांनाही शिकवायला आनंद वाटत होता. शिक्षकही विद्यार्थ्याचं ऐकत होते, पालक ऐकत होते. त्यामुळे शिक्षकांना ते ज्ञान द्यायला चांगलं वाटत होतं आणि मुलं जे सांगाल ते ऐकायची. त्यामुळे ती मुलांच्यावर चांगले चांगले संस्कार व्हायचे. पण तो हल्ली अलीकडे या 10-12 वर्षामध्ये सोशल मीडियाचा परिणाम असेल किंवा आणखीन बाकीच्या वातावरणाचा परिणाम असेल तर मुलं एवढी आज्ञाधारक झालेली नाही आहेत. ते आपल्या आईवडील किंवा शिक्षकांचं एवढं मनापासून ऐकत नाही आहेत. त्यामुळं पूर्वीचा विद्यार्थी आणि आताच्या विद्यार्थ्यामध्ये बराचसा फरक आहे आणि त्यामुळं आताच्या शिक्षण क्षेत्रामध्ये एवढं काम करायला किंवा एवढं शिकवण्याचा जो आनंद मिळायला पाहिजे आत्मिक तो मिळत नाही. मलाही आठवतं सर, कारण आमचे ज्यावेळी वर्ग शिक्षक आम्हाला भेटायचे किंवा आमच्या घराकडून जरी गेले तरी आम्ही वर्ग शिक्षकाची एवढी भीती निर्माण होते की आम्ही दरवाजा बंद करायचा पटकन आणि आम्ही शिक्षकांना तो रिस्पेक्ट द्यायचा. आजही तसं हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवताना कोणते क्षण आजही भावूक करतात तुम्हाला? तर हजारो विद्यार्थी घडवताना काही विद्यार्थ्यांची परिस्थिती अतिशय गरीब होती. काहींना शिक्षणाला काय मिळत नव्हतं, आर्थिक बळ मिळत नव्हतं. की अशा विद्यार्थ्यांना आम्ही काय केलं, त्यांची परीक्षा फी असेल, त्यांच्या आणखीन घरच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून अशा विद्यार्थ्यांचं आम्ही शिक्षण पुढं केलं आणि ते विद्यार्थी आज चांगल्या चांगल्या हुद्द्यावर आहेत. एखादा विद्यार्थी तुमच्या हातून घडलेला विद्यार्थी आज तो एखाद्या मोठ्या हुद्द्यावर असेल तर त्याची आठवण आली तर तुम्हाला काय वाटतं त्याबाबत? आता आमच्याकडे आता बरेचसे विद्यार्थी आमचे डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत आणि अशा गरीब एका विद्यार्थ्याला मी अतिशय गरीब परिस्थितीतून तो आता मुलगा डॉक्टर झालेला आहे. आणि डॉक्टर झाल्यामुळं त्याला इतकं माझ्यापाशी आदर आहे की तो कुठेही भेटला तर अगदी नतमस्तक होतो की या शिक्षकाने या गुरुजींनी माझी परिस्थिती नसताना मला मदत करून शिकवलं आणि मी एक मोठा डॉक्टर झालो. तर याचासुद्धा त्या विद्यार्थ्याला अभिमान आहे आणि मलासुद्धा त्याचा अभिमान आहे विद्यार्थ्याचा. पूर्वी तुम्ही 1986 साली दुर्गम भागात मालेवाडीसारख्या गावात तुम्ही होता, दळणवळणाची सोय नव्हती तुम्हाला, तर तिथील वातावरण एक अनुकूल तुम्हाला असं होतं का? तसं वातावरण म्हणजे सुरुवातीला अनुकूल असं नव्हतं वातावरण आणि विद्यार्थ्यांकडे एवढा प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु जसं जसं आम्ही तिथं चांगलं काम करायला लागलो तसं तसं विद्यार्थ्यांच्याकडनं प्रतिसाद मिळायला लागला, गावच्या लोकांच्याकडून प्रतिसाद मिळाला आणि मग त्यातली विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती मालेवाडीसारख्या दुर्गम भागातसुद्धा विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती झाली आणि आज ती मुलंसुद्धा एका चांगल्या चांगल्या पदावर कार्यरत आहेत. तिथे म्हणजे मालेवाडी गावातल्यासारख्या लोकांनी तुमच्यावरती भरभरून प्रेम केलं. तिथे व्यवस्थेला कुठेही तुम्हाला त्रास झाला नाही. आता ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था आणि आता शहरी भागातील शिक्षण व्यवस्था, तुमचं मत काय आहे त्याबाबत? आता ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थामध्ये आता पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये एवढ्या सोयी नव्हत्या, परंतु आत्ता हल्लीसुद्धा काय झालेलं आहे, ग्रामीण भागामध्ये सुद्धा सोयी चांगल्या झालेल्या आहेत, सुविधा चांगल्या मिळालेल्या आहेत, दळणवळणाच्या सुविधा झालेल्या आहेत आणि प्रत्येक गावागावामध्ये आता काय झालेलं आहे, शाळा निघालेल्या आहेत. त्यामुळे शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आता एवढा मोठा फरक झालेला नाही आहे. पूर्वी फरक होता, तर आता एवढा मोठा फरक राहिलेला नाही. आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठमोठे कॉलेजेस निघालेले आहेत आणि त्यामुळं आता हल्ली ग्रामीण भागातली मुलंसुद्धा चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण घेत आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असताना फक्त पुस्तकी ज्ञान दिलं नाही, तर त्यांना अधिक त्याला त्याची परिस्थिती असेल किंवा त्याची शारीरिक क्षमता असेल, बौद्धिक क्षमता असेल याची त्याला जाणीव करून दिली. मग असं तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याची कधी आठवण येते का, म्हणजे किंवा तुम्हाला असं वाटतं का त्या विद्यार्थ्याला मी असं मनापासून त्याला केलं तो आता आज का चांगल्या पदावर कार्यरत आहे किंवा त्याची आता व्यवस्थित आहे, त्यावर तुमचं काय असं आहे? आता असे बरेचसे विद्यार्थी माझ्याकडून घडून गेलेत यांची परिस्थिती नव्हती, यांच्या घरामध्ये खायला व्यवस्थित मिळायचं नाही, वडील व्यवस्थित म्हणजे व्यसनाधीन होते आणि असं असून सुद्धा त्या विद्यार्थ्याला आम्ही आर्थिक मदत करून त्याची
फी भरून, म्हणजे शैक्षणिक फी जी असायची, परीक्षा फी, ती फी भरून त्या विद्यार्थ्याला काय केलेलं आहे की असा तो एक विद्यार्थी आमच्याकडे होता, तो पहिली दुसरीला असताना शाळेतच यायचा नाही. तर मी काय करायचं, त्या विद्यार्थ्याला प्रत्येक दिवसाला ₹1 द्यायचा. दिवसाला त्याला ₹1 द्यायचा आणि त्याला ते दिल्यामुळे त्याला एवढी गोडी लागली, एवढी गोड लागली की आज तो मोठ्या बँकेमध्ये अधिकारी पदावर आहे. असा हा विद्यार्थी जो शिक्षणापासून वंचित राहिला असता, परंतु आम्ही त्याला शिक्षणाची गोडी लावली आणि तो आज मोठ्या पदावर गेलेला आहे. म्हणजे असं जर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा कल बघून, विद्यार्थ्याची परिस्थिती बघून त्यांना जर आपण आर्थिक मदत केली तर तो विद्यार्थीसुद्धा काय होतो, मागं पडत नाही. तुम्ही शिक्षक सेवेत असताना तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील असा प्रसंग कोणता? माझ्या आयुष्यभर आता गेल्या 38 वर्षामध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना मला वेगवेगळे अनुभव आलेत. शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळे अनुभव आलेत आणि आयुष्यभरासाठी लक्षात राहण्याचा प्रसंग म्हणजे एके ठिकाणी ज्यावेळी मी अनाजे शाळा गावामध्ये होतो. अनाजे म्हणतं गाव आहे, तालुका राधानगरी. अनाजी तालुका राधानगरी, म्हणजे विद्यामंदिर अनाजे शाळेमध्ये. तर त्या शाळेची भौतिक स्थिती म्हणजे अतिशय इमारत नव्हती, भौतिक स्थिती चांगली नव्हती, विद्यार्थ्यांची अवस्था चांगली नव्हती. तर शाळेमध्ये जाऊन मी काय केलं, गावकऱ्याकडून मदत गोळा करून जवळ गावामध्ये 5.5 लाखाचा शैक्षणिक निधी उपलब्ध करून गावकऱ्यांच्या मदतीनं त्यामध्ये अतिशय भौतिक सुधारणा शाळेमध्ये केल्या. पूर्ण म्हणजे संगणक असेल, बाकीचे TV असेल, इमारत असेल, ती पूर्ण भौतिक सुविधा केल्यामुळं विद्यार्थ्यांचा ओघ, जो शाळेचा पट कमी झाला होता, तो वाढला. म्हणजे बाहेरची मुलंसुद्धा त्या शाळेत यायला लागली. तर अशा पद्धतीनं काय झालं, तो एक आयुष्यभर जीवनामध्ये लक्षात राहण्याचा प्रसंग आहे की ती जी मागं शाळा पडणार होती, म्हणजे पूर्ण मागं गेली होती शाळा, ती आज शाळा अतिशय म्हणजे एका चांगल्या प्रगतीपथावर आहे. विद्यार्थ्याच्या यशामुळे तुम्हाला मिळालेलं सर्वात मोठं समाधान कोणतं? आता बघा, शिक्षकांना कधी कुठल्याही शिक्षकाला किंवा आईवडिलांना जर विद्यार्थ्यांनी यश मिळवलं तर त्याला आनंद वाटतो, किंवा आपला विद्यार्थी एका मोठ्या पदावर गेलेला आहे आणि मोठ्या पदावर गेल्यामुळं अभिमान वाटतो. असे बरेचसेच विद्यार्थी आमचे माझ्या हातून घडलेले आहेत की जी मोठ्या पदावर येते, त्याचा मला पूर्ण अभिमान आहे आणि पूर्ण समाधान वाटतं. शिक्षक म्हणून तुम्हाला मिळाला समाजात मिळालेला मान हा तुमच्यासाठी किती महत्त्वाचा? तर शिक्षक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचा मान मिळालेला आहे. अगदी वयाच्या म्हणजे नोकरीच्या सुरुवातीपासून. तुम्ही वयाच्या कितव्या साली नोकरीला शिक्षक? 20व्या वर्षी. 20व्या वर्षी मी शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. आणि त्या वर्षापासून जो शिक्षकांना मान दिला जातो तो मान रिटायर होईपर्यंत सुद्धा मला मिळाला. म्हणजे समाजामध्ये, घरामध्ये, सगळ्यामध्ये शिक्षक म्हणून मला किंमत मिळाली. कारण का, मी अतिशय चांगल्या पद्धतीनं शैक्षणिक काम केलं. म्हणजे ते शैक्षणिक उठाव असेल, विद्यार्थ्यांची प्रगती असेल, पालकांच्यामध्ये मिसळणं असेल, तर ह्यामुळं काय झालं, माझं शिक्षकाचं व्यक्तिमत्व तयार झालं आणि त्यामुळं काय समाजामध्ये मान मिळाला. आणि तुम्ही ज्यावेळी 1986 साली विद्यामंदिर जिल्हा परिषद शाळा विद्यामंदिर मालवडी या गावात तुम्ही शिक्षक म्हणून पहिल्यांदा नोकरी लागला, त्यावेळी तुमचे मला वाटतं 5-6 महिनेच फक्त असे गेले असतील. आणि त्या गावानं दिलेला प्रेम काय वाटतं तुम्हाला? एवढं भरपूर प्रेम दिलं होतं. बघा, सुरुवातीला मालेवडीसारख्या आजही तुमची लोक आठवण काढतात पाठीमागं. मग हे काय, तुम्ही काय नेमकं गणित काय तुमचं होतं ते? बघा, मालेवडीसारख्या दुर्गम भागामध्ये सुरुवातीला नोकरीला गेलो, परंतु सुरुवातीला 6 महिन्याचा त्रास झाला. तो जसं मी त्या विद्यार्थ्यांना मिसळलो, गावातले मिसळलो. आणि जसं की आपण जर दुसऱ्याला प्रेम दिलं तर दुसरा आपण आपल्याला प्रेम देतो, आदर देतो. त्यामधलं झोकून देऊन तिथं काम केल्यामुळं समाजामध्ये सुद्धा माझ्याविषयी काय झाली, लोकांना आवड निर्माण झाली, गोडी निर्माण झाली. आणि शाळेच्या मुलांची प्रगती बघून पालकसुद्धा खुश झालेत. आणि त्यांनी मग आम्हाला एक चांगल्या पद्धतीचं तिथं सहकार्य केलं, मान दिला. आणि मग 10 वर्षे त्या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षणाचं दर्जेदार काम करता आलं. मला आवर्जून सांगता येईल आणि मी सांगेल छातीठोकपणे, 1986 साली RS गुरु ज्यावेळी मालेवाडी जिल्हा परिषद
विद्यामंदिर मालेवाडी या गावात आले त्यावेळी पटसंख्या जेवढी हवी होती शिक्षण ह्याला तर ते तेवढी नव्हती. त्यानंतर गुरुजी आले, त्याच्यानंतर कोरडे गुरुजी आले, माळी गुरुजी आले, मुदम गुरुजी आले, असे अनेक गुरु तिथं आले आणि चांगल्या चांगल्या आपण काय म्हणजे मन अगदी झोकून देऊन त्यांनी शाळेला मुलांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना एवढं त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना समजून घेतलं, त्यांना प्रेम दिलं, समजूतदारपणा दाखवला आणि शिक्षणाचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिल्यामुळे मालेवाडी शाळेचा पटसंख्या दिवसेंदिवस वाढत गेला. तो आजही तागायत मालेवाडी शाळेचा पटसंख्या तसाच आहे आणि आजही जिल्हा परिषद विद्यामंदिर मालेवाडी शाळेत शिकलेला विद्यार्थी हा चांगल्या बाहेरच्या शाळेत चांगल्या मार्कानं किंवा चांगल्या पोस्टवर चांगल्या हुद्द्यावर आजही काम करतो. एवढंच मला असं सांगायचं आहे. आणि सरांना मी असं विचारतो, तिथून घ्या सरांना मी आत्ता तुम्हाला असं विचारतो की शिक्षक रिटायर झाला की सेवानिवृत्ती झाले की शिक्षक लोक का म्हणतात की आता बाद झालं, बरोबर शांत बसावं घरी, पण तुम्ही शांत बसला नाही तर तुम्ही फक्त शिक्षणच हे केलं नाही तर तुम्ही नंतर निवृत्तीनंतर मेडिटेशनकडं वळला. मग त्याचं काय कारण आहे त्याच्या मागचं काय कारण आहे? नेमका मी शिक्षण रिटायर झाल्यानंतर 2024ला एक मला वाटलं की आता हल्ली ताणतणाव वाढलेले आहेत आणि ताणतणावामुळे माणसाला मानसिक आजारपण वाढलेले आहेत. म्हणजे माणसाला जे आजार होतात 90% ते मनामुळे होतात. म्हणजे BP असेल, शुगर असेल, हार्ट अटॅक असेल, चिंता असेल, झोप न लागणं, असे जे अनेक मानसिक आजार आहेत ते फक्त हे मन बिघडल्यामुळे होतं. आणि हे मन बिघडू नये आणि मनाला शांतता मिळावी आणि माणसाचं उर्वरित आयुष्य हे शांततेत जावं म्हणून मला वाटलं की काय करायचं, आपण आपल्या ह्या मनशांती मेडिटेशनकडे वळावं. आणि त्यानुसार मी गेली 2 वर्ष काय करतो हल्ली की विद्यार्थी असेल, गृहिणी असतील, कॉलेजच्या मुली असतील, नोकरदार असेल तर यांना मी काय करतो 1-1.5 तास हे मेडिटेशन घेतो. आणि त्यामुळे त्यांच्यातले काय होते, भीती असेल, नैराश्य असेल, उदासीनता असेल, तणाव असेल तर तो दूर होतो आणि मग त्याचं मानसिक आरोग्य चांगलं होतं. काय असतं हल्ली माणसाचं मानसिक आरोग्य चांगलं असेल तर त्याचं शारीरिक आरोग्य चांगलं होतं. कारण माणसाला 2 मनं असतात, एक अंतर्मन असतं आणि बाह्यमन असतं. अंतर्मन 90% असतं, बाह्यमन 10% असतं. आणि माणसाला हे घडवणारं हे अंतर्मन असतं त्याचं आणि बिघडवणारं पण अंतर्मन असतं. आणि या मेडिटेशनमुळे काय होतं, आपण मनाशी संवाद साधतो, म्हणजे आपल्या अंतर्मनाशी संवाद साधतो आणि मग माणसाच्या आतून बदल होतो. आणि माणसाच्या आतून बदल झाला की मग त्याचा बाहेरून बदल व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून हल्लीच्या ह्या ताणतणावाच्या किंवा सोशल मीडियाच्या युगामध्ये हल्ली मेडिटेशनची गरज आहे. दररोज आपण एक अर्धा-पाऊण तास वेळ दिला तर आपल्याला पूर्ण मानसिक शांती मिळते आणि मग आपलं आरोग्य, आपलं आयुष्य आणि आपलं जे आर्थिक नुकसान होणार आहे ते सुद्धा टाळलं जातं. आणि म्हणून मला याकडे वळावं असं आवर्जून वाटलं. तुम्ही आता बोलला की मन स्थिर नसलं तर अनेक आजार किंवा आजार उद्भवतात असं तुम्ही सांगितलं. पण मन स्थिर नसल्यानंतर मनशांती म्हणजे काय मग? हां, आता मनशांती म्हणजे काय, मनामध्ये वेगवेगळे विचार येणं किंवा एखाद्या गोष्टीचा अतिविचार करणं. मग याच्यामुळे काय होतं, मन डिस्टर्ब होतं. म्हणजे एखाद्या आता समाजामध्ये आपण जीवन जगत असताना सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत आणि मनासारख्या गोष्टी घडत नसल्या काय होतं, माणूस हा टेन्शनमध्ये जातो किंवा नैराश्यामध्ये जातो आणि मग त्याच्या हातून काय होतं, मग आत्महत्येसारखे वाईट विचार येतात. आता गेल्या 2-4 वर्षामध्ये मी भरपूर लोकांना आत्महत्येपासून परावृत्त केलेलं आहे. जे माझ्याकडं आत्महत्या करायचं म्हणजे मला जगायचं नाही आहे, मला मरायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा गृहिणींना मी त्यांचे काय केलं आहे, प्राण वाचवलेले आहेत. त्या मनशांती मेडिटेशनमुळं हा त्यांना जबरदस्त फायदा आला की आपलं मानसिक म्हणजे मनोबल वाढतं आणि मनोबल वाढलं की माणसाला जगण्याची ऊर्जा निर्माण होते, जगावंसं वाटतं जास्त. तर हा त्याचा फायदा आहे जबरदस्त. आजच्या धावपळीच्या जीवनात लोक तणावामध्ये काय आहेत? हल्लीच्या धावपळीच्या युगामध्ये काय झालं आहे, लोकांना स्वतःकडे बघण्यासाठी वेळ नाही आहे.
म्हणजे सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत हं. माणूस हा काय करतोय, नुसता धावतोय 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 धावतोय. म्हणजे स्वतःकडे बघण्यासाठी वेळ नाही आहे. मी ज्यावेळी मनुष्य स्वतःकडे बघेल किंवा शांत जरा 10-15-20 मिनटं स्वतःचं निरीक्षण करेल, मी कोण आहे हं. आणि मी कशासाठी माझा जन्म झालेला आहे, माझी खरी ओळख काय आहे, ही ज्यावेळी त्याला कळेल त्यावेळी मग माणूस काय वेळ आवर्जून वेळ काढेल. इतर गोष्टीतून जो पळापळ आहे, इतर गोष्टी त्याला निरर्थक वाटू लागतील. म्हणजे मी करतोय कशासाठी, मी केल्यानं मला काय व्हायलं आहे, म्हणजे शारीरिक त्रास व्हायला काय नुकसानच व्हायला आहे, असं ज्यावेळी माणसाला वाटेल त्यावेळी मनुष्य काय होईल की स्वतःला वेळ देईल आणि मग त्याला एक मानसिक आरोग्यसुद्धा त्याचं चांगलं सुधारेल. तुम्ही मनशांती म्हणजे मेडिटेशन शिकवता, मेडिटेशन करून घेता लोकांच्याकडून आणि त्यांचं मन स्थिर ठेवतं. पण हे तुम्ही अगोदर केलं असेल, स्वतःवरती कधीतरी अनुभवलं असेल, मग ह्या मेडिटेशनचा स्वतःवरती काय परिणाम झाला तुमचा? आता मी याचा एक कोर्स केला, एक 15 दिवसाचा बरं. मेडिटेशन कोर्स केला आणि स्वतः अगोदर ध्यान केलं, स्वतः मनावर विजय मिळवला आणि स्वतः म्हणजे स्वतःतले काही विकार असतील, मानसिक विकार असतील, शारीरिक विकार असतील, ते सुद्धा स्वतः मी ह्या मेडिटेशनमध्ये स्वतः घालवलेत. म्हणजे चिडचिडेपणा असेल किंवा आणखीन कुठले गोष्टीचं त्रास असेल शारीरिक मानसिक, तो स्वतः घालवला आणि स्वतः काय केलं त्याचा अनुभव घेऊन मग मी लोकांना काय केलं त्याचा लाभ करून दिला. चांगली गोष्ट आहे. नवीन व्यक्तीने मेडिटेशनची सुरुवात कशी करावी? आता माझ्यासारखा मी आहे तर मी मेडिटेशन सुरुवात कशी करावी? आता नवीन व्यक्तीने मेडिटेशन करण्यासाठी काय करायला पाहिजे की थोडंसं तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. मी ज्याला त्याचा अनुभव आहे बरं. त्यांच्याकडनं एक 3-4 दिवसाची कार्यशाळा, बरं. म्हणजे आमची एक 3-4 दिवसाची कार्यशाळा असते. कसं आत्मचिंतन करायचं, कसं ध्यान करायचं, कसं मनावर विजय मिळवायचा, मग स्वतःतले विकार आपण स्वतः कसे घालवायचे, ताण तणाव, भीती, नैराश्य, उदासीनता, BP, शुगर, हार्ट विकार, हे सगळे आपण कसे घालवायचे हे स्वतः काय करायचं. आपण एक 3-4 दिवसाची कार्यशाळा जरी केली आणि आपण तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली जर शिकलो तर त्याचा आपल्या आयुष्यभर त्याचा प्रचंड फायदा होतो. फायदा. आजचं विज्ञान युग आहे, हे युग आहे, हे विज्ञान युग आहे असं समजलं जातं. पण आजची तरुण पिढी सोशल मीडियामध्ये आणि मोबाईलमध्ये गर्क आहे, त्याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगाल? मग हल्ली आता विज्ञान युग आहे. आता विज्ञान आणि अध्यात्म, हा विज्ञान आणि अध्यात्माची जर आपण सांगड घातली तरच माणसाला खरी शांतता मिळणार आहे. आणि विज्ञानामुळे काय होणार आहे, विषयाचं ज्ञान मिळणार आहे, अध्यात्मामुळं आत्म्याचं ज्ञान मिळणार आहे. म्हणजे खरं आपलं जे स्वरूप आहे ते आत्मस्वरूप आहे. आणि ज्यावेळी ह्या सोशल मीडियाचा वापर आपण जर कमी केला, म्हणजे कुठलाही मोबाईल असेल, TV असेल, याचा वापर आपण एक दिवसातून तासभर केला, म्हणजे 1 तासाच्या वर करून चालणार नाही आहे. त्याचा वापर आपण मर्यादित करायला पाहिजे. अत्यावश्यक असेल चांगल्या कारणासाठी, चांगल्या कारणासाठी याचा वापर करा. हल्ली काय झालेला आहे, माणूस फावल्या वेळामध्ये मोबाईलमध्ये, TVमध्ये एवढा गर्क झालेला आहे की त्यामुळं काय होईल, शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडालेलं आहे, मन बिघडालेलं आहे. आणि माणसाचं मन एकदा बिघडलं की त्याचं शरीर बिघडतं आहे. आणि म्हणून या सोशल मीडियाचा वापर आपण गरजेपुरता आणि आवश्यक असेल तरच करायला पाहिजे. तर तुम्ही हे मेडिटेशनच्या आणि मनशांतीच्या माध्यमातून तुम्ही हे सर्व सांगताय, पण मन शांत ठेवण्यासाठी रोजच्या सवयी कोणत्या घ्यायला पाहिजे, करायला पाहिजे रोजच्या सवयी? आता रोजच्या सवयी म्हणजे काय करायला पाहिजे, आपण थोडंसं आपल्या दिनचर्येमध्ये बदल करायला पाहिजे. म्हणजे आपण लवकर उठायला पाहिजे. लवकर उठून थोडंसं शारीरिक हालचाली करून थोडंसं आपण काय करायला पाहिजे, त्यासाठी वेळ द्यायला पाहिजे. त्यासाठी थोडेसे श्वासाचे व्यायाम असतात, म्हणजे प्राणायाम वगैरे असतात, दीर्घश्वसन असतं. ते जे दीर्घश्वसन हे प्राणायाम केलं तर आपलं काय होतं, मन शांत 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 होतं आणि एक आपल्याला आत्मिक आनंद मिळतो. दीर्घश्वसन आपण ज्यावेळी म्हणजे मनशांती प्राणायाम ध्यानाच्या पूर्वी काय करायचं, आपण एक 10 मिनटं श्वास घ्यायचा सोडायचा, घ्यायचा सोडायचा, म्हणजे मन शांत. किती मिनिटं? 10 मिनिटं. 10 मिनिटं केल्यामुळे काय होतं, पूर्ण हायब्रेशन होतं शरीराचं. आणि ते हायब्रेशन केल्यामुळे काय होतं, मेंदू शांत होतो. सुंदर आयुष्य जगण्यासाठी किंवा शांत मन आवश्यक आहे? सुंदर आयुष्य जगण्यासाठी शांत मन असं आवश्यक आहे? काय सांगा याबद्दल? सुंदर आयुष्य तर मला जगायचं आहे, पण त्यासाठी कुठेतरी मन पण शांत असायला पाहिजे.
जर माझं मन शांत असेल तर मी सुंदर आयुष्य जगू शकत नाही. हां, याबद्दल तुम्ही काय बोला? बघा असं म्हणलं की स्थिर मन सहज जीवन असं म्हणलं आहे. स्थिर मन म्हणजे ज्याचं मन स्थिर आहे त्याचं जीवन सहज आहे, त्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आहे. आणि शांत जीवन जर असेल तरच आपण काय करतो, आपल्याला आयुष्यातला आनंद घेऊ शकतो. हल्ली आत्महत्येचं प्रमाण का वाढलेलं आहे की आपलं मन शांत नाही आहे, आपलं मन बाहेर धावतं आहे. म्हणजे चांगल्या गोष्टीकडे धावेल, आणखीन बाकीच्या गोष्टी चांगल्या असतील तर धावेल. म्हणजे मन हे धावतंय, पूर्ण पळतंय मन. आणि पळणाऱ्या मनाला स्थिर करायचं असेल तर हल्ली मेडिटेशनची गरज आहे. आणि ज्यावेळी माणसाला स्वतःची ओळख होईल, स्वतःची ओळख ज्यावेळी होईल त्यावेळी माणूस बाहेर धावणार नाही आहे. आणि स्वतःची ओळख होण्यासाठी आपल्याला ध्यानाची गरज आहे, मेडिटेशनची गरज आहे, मनशांतीची गरज आहे. आणि तरच मग आपल्या बुद्धीचा विकास होईल, शरीराचा विकास होईल आणि मनुष्याचं काय होईल, तो मरेपर्यंत चांगलं आरोग्यमय जीवन जगेल. आणि त्याचा आर्थिक जे नुकसान होणार आहे, म्हणजे हल्ली आजारासाठी काय झालं आहे, भरपूर दवाखान्याला खर्च होतो, तो सुद्धा वाचेल याच्यामुळं. म्हणजे मरेपर्यंत त्याला आर्थिकताचं नुकसान होणार नाही आहे आणि शारीरिक पण त्याचे नुकसान अवस्था चांगली होईल. आजच्या समाजाला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची गरज आहे? हल्ली समाजाला आता तसं बघितलं तर मनशांतीची गरज आहेच आणि शारीरिक स्वास्थ्याची गरज आहे. आणि ही शारीरिक स्वास्थ्य आणि मनशांती कधी मिळणार आहे, ज्यावेळी आपण सकारात्मक विचार करू. हल्ली माणूस काय केलं आहे, छोट्या छोट्या कारणावर काय निगेटिव्ह विचार करतो. निगेटिव्ह विचार केल्यामुळं काय होतं, त्याच्या मनामध्ये निगेटिव्हता येते. म्हणजे माणसाचं मन काय आहे, हे कसे स्वीकार्य आहे. म्हणजे मी जर चांगल्या गोष्टी केल्या तर ते मन चांगलं स्वीकारतं, वाईट विचार केला तर ते मन वाईट स्वीकारतं. म्हणजे मन हे काय आहे, सूचनाग्राही आहे. त्याला जर तुम्ही चांगल्या चांगल्या सूचना दिल्या तर ते तुम्हाला चांगलं चांगलं बनवतं. आणि स्वतःला जर तुम्ही दुःखी समजायला लागला, गरीब समजायला लागला तर ते मनही तुम्हाला तसं करतं. आजारी, मी आता आजारीच आहे असं म्हणाला तर ते मन तुम्हाला आजारीच करतं. आणि तुम्ही मनाला म्हटला मी श्रीमंत आहे, मी हुशार आहे, मी निरोगी आहे, तर ते तुम्हाला मन काय करतं, त्याप्रमाणे घडवतं. आणि मग तुमचं आयुष्य काय होतं, सुंदर होतं. मग आयुष्यात तुम्हाला कधीच दुःखच येत नाही. मनशांतीबरोबर अध्यात्माची गरज आहे. हां, मनशांतीबरोबर अध्यात्माची सुद्धा गरज आहे. कारण अध्यात्म हा मनशांतीचा पाया आहे. अध्यात्म म्हणजे काय, सुंदर विचार. अध्यात्म म्हणजे काय, आपलं काय देवपूजा करणे, देवाला फुलं वाहणे, हे अध्यात्म नाही आहे. तर मनामध्ये सुंदर सुंदर विचार येणं हेच अध्यात्म आहे. तर दुसऱ्याबद्दल चांगल्या भावना येणं, दुसऱ्याबद्दल चांगला विचार करणं, हेच अध्यात्म आहे. आणि हे जर आपण केलं तर आपलं आयुष्य सुंदर व्हायला काही वेळ आहे. शिक्षक म्हणून आणि मेडिटेशनचा गुरु म्हणून समाजासाठी पुढील ध्येय काय असेल तुमचं? आता शिक्षक म्हणून मी गेले 38 वर्ष अतिशय चांगले विद्यार्थी घडवले, त्याचं पण मला अति समाधान वाटतं आहे. आणि मेडिटेशन हल्ली आता माझ्याकडे भरपूर लोक येतात मेडिटेशनसाठी. या ताणतणाव, भीती, नैराश्य, उदासीनतेमुळे आज मेडिटेशनची गरज आहे. दररोज जर आपण स्वतःसाठी वेळ दिला 1 अर्धा पाऊण तास तर आपलं शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं राहतं आहे. आणि हल्ली जे माणसाचं आयुष्यमान कमी आलेलं आहे किंवा माणसाला पूर्वीपेक्षा माणसाचे आजार पण आता वाढलेले आहेत. म्हणजे अगदी कमी वयामध्ये BP, शुगर, हार्ट अटॅक विकार झाले आहेत. 30, 35, 34, 40च्या आतच काही आजार झालेले आहेत. तर ते होऊ नयेत आणि एक समाज निरोगी व्हावा, समाज हा औषध गोळ्यापासून मुक्त व्हावा, अशी एक माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी मी हे काय केलं आहे, मनशांती मेडिटेशनकडे वळलेलं आहे. तर तुम्ही 1986 पासून शिक्षक सेवेत आहात, जवळजवळ 38 वर्ष. 2024. हां, 38 वर्ष शिक्षक सेवा म्हणून तुम्ही केली. विद्यार्थ्यांचे काही किस्से किंवा विद्यार्थ्यांच्या बरोबर असे दिवस घालवलेले दिवस काय आठवतात का, चांगले दिवस काय? हा, विद्यार्थ्यांच्या आता गेल्या 38 वर्षामध्ये आता बरेचसे विद्यार्थी असे चांगल्या चांगल्या पदावर गेलेले आहेत. काही डॉक्टर झाले आहेत, काही इंजिनियर झाले आहेत, काही वकील झाले. आता तुमच्यासारखे आपल्या ह्याच्यामध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये तुमचं इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये. तर अशा ज्यावेळी विद्यार्थी असे भेटतात त्यावेळी आनंद वाटतो. कारण माझा एक विद्यार्थी एका चांगल्या समाजोपयोगी कामामध्ये आहे, तर त्याचासुद्धा म्हणजे शिक्षक म्हणून काम केलं जातं, त्याचासुद्धा एक आनंद वाटतो आहे की असे विद्यार्थी, संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याचा एक आनंद वाटतो. जीवनात यश आणि
मनशांती यामध्ये संतुलन कसं साधावं? आता बघा, माणसाच्या आयुष्यामध्ये जगत असताना माणसाला यशही मिळतं, अपयशही मिळतं. मग काही वेळा काय होतं, लोक अपयशानं खचून जातात, यशानं हुरळून जातात. आणि यशानं हुरळून गेल्यामुळं काय होतं की ती सुद्धा मग वाईट मार्गाला लागतात किंवा अपयशानं सुद्धा वाईट मार्गाला लागतात. तर यासाठी आपण काय करायला पाहिजे की यश आणि अपयश समान मानून, यश मिळालं म्हणून जर हुरळून जाता, त्यासाठी आपण शांतपणे जर जीवन जगलो आणि त्या यशाचा जर आपण आनंद उपभोगला तर काय होतं की आपल्याला आपलं आयुष्य सुंदर व्हायला काही वेळ लागत. मुलं वर्गात येत असतात. प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते की बाबा हा विद्यार्थी माझा चांगला घडावा आणि पालकांचं म्हणणं असतं की हा माझा मुलगा चांगला घडावा. पण पालकांनी फक्त शिक्षणाला मत द्यावं आणि संस्काराला पण तेवढंच मत द्यावं. याबद्दल तुमचं मत काय असेल? बघा, विद्यार्थी हा ज्यावेळी शाळेत येतो त्यावेळी तो समाजामध्ये आणि शाळेमध्ये त्याला दोन्हीकडून मी काय मिळायला पाहिजे, संस्कार मिळायला पाहिजे. म्हणजे घरच्यांनी संस्कार दिले पाहिजे, घरच्यांनी बी संस्कार द्यायला पाहिजे आणि शिक्षकांनी संस्कार द्यायला पाहिजे. घरचं वातावरण त्याच्या शैक्षणिक चांगलं पाहिजे, आईवडील सुशिक्षित पाहिजेत, संस्कारक्षम पाहिजेत. तरच काय होतं, ती मुलं चांगली घडतात. आणि शाळेमध्ये सुद्धा तसंच ते वातावरण, जर संस्कार विद्यार्थ्यांवर चांगले केले की हल्ली काय झालेलं आहे, मुलांना पुस्तकी ज्ञान मिळालेलं आहे, म्हणजे व्यवहारात जगायचं कसं, समाजात जगायचं कसं, आईवडिलाशी कसं वागायचं, शिक्षकाशी कसं वागायचं, ते वर्तन कसं करायचं, हे ज्ञान आता हल्ली बऱ्याचशा ठिकाणी मिळत नाही. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी आता संस्कार वर्ग सुरू केले आहेत की जेणेकरून तो विद्यार्थी आई वडील शिक्षकांना काही कधी मान देईल आणि तोही सुखानं जगेल आणि तो दुसऱ्यालाही सुखानं जगायला मदत करेल. तर हल्ली त्याची गरज आहे. पहिले विद्यार्थी संस्कारिक म्हणायचे की आत्ताचे विद्यार्थी संस्कारिक म्हणायचे, आणि ते का? मग पूर्वीचा काळ कसा होता की अतिशय म्हणजे टी व्ही नव्हता, मोबाईल नव्हता, सोशल मीडिया कमी होतं. आणि याच्यामुळं काय व्हायचं, विद्यार्थी जास्तीत जास्त आईवडिलांच्या संपर्कात असायचा. आणि या सोशल मीडियाचा एवढा प्रभाव नसल्यामुळं काय होतं, तो विद्यार्थी शिक्षकांचं ऐकायचा, आईवडिलांचं ऐकायचा. आणि हल्ली काय झालेलं आहे, बाहेरचं वातावरण दूषित वातावरण झाल्यामुळं, म्हणजे घरातलं जे वातावरण चांगलं असलं तरी त्या बाहेर काही वातावरण त्याला दूषित करते आणि मग तो घरात वातावरण हे होतं. मग तो विद्यार्थी काय होतो, बिघडवतो. आणि म्हणून आज समाजामध्ये आज घरचंही वातावरण चांगलं पाहिजे आणि बाहेरचंही वातावरण, त्याची मुलं काय व्हायचे, त्यासाठी मुलं काय पाहिजेत की मनानं सदृढ पाहिजेत, मनानं कमकुवत असता कामा नये. हल्ली माणसं काय झाले आहेत, शरीरानं मजबूत आहेत म्हणून मनानं कमकुवत झाले आहेत आणि त्याला त्याची मन सदृढ करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी संस्कार हे घरातून व्हायला पाहिजे आणि शाळेतून, दोन्ही पण व्हायला पाहिजे. बरोबर. तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा मंत्र काय? माझ्या आयुष्याचा मंत्र म्हणजे काय बघा, की आपण जीवन जगत असताना आपणही सुखानं जगायचं आहे आणि दुसऱ्यालाही सुखानं जगण्यासाठी मदत करायची आहे. म्हणजे आपणही चांगलं व्हायचं आहे, दुसऱ्यालाही चांगलं करायचं आहे. आपणही स्वतः निरोगी राहायचं आहे, दुसऱ्यालाही निरोगी करायचं आहे. तर हा आजच्या युवकांना किंवा विद्यार्थ्यांना काय प्रेरणादायी संदेश द्याल? मग आजच्या विद्यार्थी हा सोशल मीडियामध्ये, टी व्हीमध्ये, मोबाईलमध्ये अडकलेला आहे. तर या विद्यार्थ्यानं जर थोडंसं मेडिटेशन केलं, मनशांती केली तर काय होईल, त्याला स्वतःची ओळख होईल आणि मग तो समाजामध्ये आणि घरामध्ये सुद्धा त्याचं वातावरण चांगलं होईल. तर आजच्या विद्यार्थ्यांना काय करायला पाहिजे, थोडंसं स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे. ध्यान, प्राणायाम हे जर केलं त्यानं तर त्याचंही मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील आणि तो विद्यार्थी काय होईल, अतिशय संस्कारक्षम घडेल आणि मग तो कुठल्याही प्रकारचा समाजामध्ये हिंसक होणार नाही आहे. हे शांततेचा मार्ग, समाजाला आता हल्ली शांततेची गरज आहे. हल्ली समाज हा अशांत होत निघालेला आहे सोशल मीडियामुळे. त्यासाठी घराघरामध्ये हे मनशांती मेडिटेशन जर केलं प्रत्येकानं तर घराघरामध्ये स्वर्ग निर्माण व्हायला वेळ लागणार नाही आणि उत्तम आरोग्यासाठी याची हल्लीच्या तरुणांना गरज आहे. 38 वर्षाच्या ज्ञानसेवा या प्रवासाकडे मागे वळून पाहताना तुम्हाला काय वाटतं?
शिक्षक म्हणून 38 वर्षाची सेवा केली आहे, तर स्वतःला अभिमान वाटतो. कारण 1986 पासून 2024पर्यंत अतिशय प्रामाणिकपणे, म्हणजे प्रत्येक ज्या गावामध्ये मी सर्व्हिस केली त्यामध्ये अतिशय प्रामाणिकपणे विद्यार्थ्याशी, पालकाशी, समाजाशी मिळून मिसळून राहून तो विद्यार्थी कसा चांगला घडेल, शाळा कशी चांगली घडेल याचा मी प्रयत्न केला. आणि त्यामुळं मला 38 वर्षाच्या सेवेमध्ये अतिशय आनंद आणि समाधान वाटतं. जाता जाता आमच्या प्रेक्षकासाठी मनशांती आणि सकारात्मकचा छोटासा संदेश काय द्याल? प्रेक्षकांना एक संदेश आहे माझा, की तुम्ही या मनशांती मेडिटेशनचा उपयोग स्वतःसाठी करा आणि स्वतः सकारात्मक विचार करा. तुमची परिस्थिती कशीही झाली, तुमच्या मनावर जरी एखादी घटना घडली तरीसुद्धा त्या घटनेकडं पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पहा. ज्यावेळी तुम्ही पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहाल त्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह घटना घडतील आणि पॉझिटिव्ह घटना घडल्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या तुमचं आयुष्य बदलेल. आणि म्हणून आज तरुण पिढीनं, समाजानं नेहमी पॉझिटिव्ह आणि सकारात्मक विचारामध्ये राहायचं आहे आणि स्वतःसाठी वेळ देऊन या मनःशांती मेडिटेशनचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी करायचा आहे. हाच सर्व प्रेक्षकांना माझा संदेश. तर मित्रांनो, हा होता आजचा ज्ञानसेवा, संस्कार आणि मनशांतीचा सुंदर संगम म्हणजे गुरुजींचा हा प्रेरणादायी प्रवास. अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या कथा पाहण्यासाठी BR पॉडकास्टला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.